Now there are, in general, there are total 4 type of questions that you have. First is FSM, write down. First is to design FSM. Usually you will get, first is, usually you will get a design, म्हणजे 4 टाइप सांगते, हे 4 येणार असं नाही, पण याच 4 टाइप्स मधलेच येणार आहेत तुम्हाला. सो फर्स्ट इज FSM, डिझाइन FSM. सेकंड इज डिझाइन FA, DFA, डिझाइन DFA. ओके. थर्ड इज design NFA and convert it into DFA and minimum DFA. ओके. हे तर तुम्ही ऑलरेडी आता आपण ज्या टेस्ट झाल्या त्याच्यात पण तुम्ही पाहिलं, एक तर डिझाइन FSM होतं किंवा डिझाइन FA होतं किंवा डिझाइन NFA and then converted into DFA or minimum DFA. Fourth, design Moore machine. Fifth, design milling machine. Sixth, convert Moore machine into milling machine. आणि seventh, convert मिली मशीन इंटू मोर मशीन. तर हे टाइप्स आहेत तुमचे. ठीक आहे. आता वेनेवर इट इज समथिंग लेट इट बी, हे झालं, हे लिहिलं सगळ्यांनी सेम आहे काय. डिझाइन FSM, डिझाइन FA, डिझाइन NFA, डिझाइन मोर, डिझाइन मिली आणि अजून 2 म्हणजे कन्वर्जन फ्रॉम मिली टू मोर अँड मोर टू मिली आणि NFA टू DFA. बरोबर. ह्या बेसिक गोष्टी आहेत. नाव व्हेनेवर इन आयदर ऑफ दिस क्वेश्चन, सगळ्यात पहिले काय करायचं तर फर्स्ट स्टेप 1 राईट डाऊन, डिफाइन इट. एक बेसिक 1 स्टेटमेंटचं डेफिनेशन असतं. कुठलंही येऊ दे, FA येऊ दे, NFA येऊ दे, मूर येऊ दे, मिली येऊ दे, सगळ्यात पहिली स्टेप इज डिफाइन. ओके. स्टेप 2 राईट डाऊन. स्टेप 2, आता जर ते FSM आहे, राईट डाऊन. इफ इट इज FSM तर काय काय लिहायचं आहे. पुन्हा स्टेप 2 मध्ये असं लिहा, राईट डाऊन ऑल इनपुट्स, ऑल टपल्स फॉर दॅट मशीन. राईट डाऊन ऑल टपल्स फॉर दॅट मशीन फॉर दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम स्टेटमेंट. Step 2 is write down all tuples for given machine for given particular problem statement. म्हणजे काय, आता टपल्स म्हणजे काय. सो अगेन नेक्स्ट, टपल्स म्हणजे त्या टपल्सला अंडरलाईन करा, डबल अंडरलाईन, आणि लिहा टपल्स म्हणजे काय काय लिहिणं अपेक्षित आहे. सो फॉर FSM, आता हे व्हॅरी करणार. फॉर FSM तुम्ही काय काय लिहिलं पाहिजे. इनपुट. सो इन FSM यू राइट इट डाउन एज I. Input equal to I equal to. Now it is a set of alphabets. What is I? Set of alphabets. So you will write down I is equal to जे काय असेल. आता हे कुठला क्वेश्चन आहे, डेसिमल नंबर. इथे काय काय येणार, 0,1,2,9. तुम्ही दोघी इकडे आलो पटकन. तर बरोबर हे झालं I. आता ते जर बाजूला FA असेल तर याला तुम्ही कसं, ठीक आहे आपण कन्फ्यूज नको या. लिहिलं इनपुट आहे, बाकी काही नाही आहे. आउटपुट म्हणजे काय, आता काय विचारलंय, वेदर म्हणजे असर्टिव्ह क्वेश्चन, येस ऑर नो. म्हणून तुमचा O काय येणार, आउटपुट इज इक्वल टू O इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. व्हेरेवर इट इज सेट इट हॅज टू बी कर्ली ब्रॅकेट. आता इथे काय येईल ते Y, N. का, कारण येस ऑर नो विचारलेलं आहे. आता जर क्वेश्चन असता की बाबा रे तुम्ही रिमाइंडर सांगा, तुम्ही रिमाइंडर सांगा इफ डिवायडेड बाय 4. ओके. मग तुमचं आउटपुट काय आलं असतं, 0,1,2,3. कळतंय काय चालू
इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एस इज इक्वल टू म्हणजे काय स्टेट्स. सो स्टेट्स इज इक्वल टू एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता इकडे काय आहे रिमाइंडर डिव्हिजिबिलिटी बाय 4 म्हणजे 4 रिमाइंडर येणार 0 1 2 3 बरोबर. मग ते 4 स्टेट्स तुम्ही इकडे लिहायचे. ठीक आहे. हे केलं की मग तुम्ही तुमचे आता हे FSM आहे. FSM इज व्हॉट देयर आर 2 टेबल्स अँड बोथ द टेबल्स आर रिक्वायर्ड. वन इज युअर स्टेट टेबल and another is your output table, that is your machine table. कारण की इकडे नॉन फायनल फायनल स्टेट्स नाही आहेत. इथे तुमचं आउटपुटच सांगतं येस की नो बिकॉज इट इज आउटपुट नॉट ॲक्सेप्टेड और रिजेक्टेड. ते मी शिकवताना शिकवलं तर सो दॅट विल अंडरस्टँड की बाबा येस कधी येणार आणि नो कधी येणार. इफ इट इज डिव्हिजिबल बाय येस सॉरी बाय 4 येस. इफ इट इज डिव्हिजिबल बाय 4 नो एन. कळतं ते आउटपुट येत आहेत तुम्हाला. त्यामुळे हे 2 टेबल येणार जेव्हा तुमचं FSM आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं येणार डायग्राम. याच्यानंतर तुमची येणार FSM डायग्राम. 2 टेबल त्यानंतर FSM ची डायग्राम. डायग्राम कशी असते जेव्हा FSM असतो तेव्हा इफ यू रिमेंबर all states and on each arrow there is input also written and that input gives you output. So that arrow is there. Input ते तुम्ही सेट मध्ये लिहिता gives you output बरोबर. 0 3 6 9 gives you n by जे काही येते बरोबर. कारण की FSM दोन्ही देतो. पुढचा स्टेट हा जेव्हा तुम्ही पुढच्या स्टेटवर जाता तेव्हा आउटपुट काय आहे हे पण सांगता आणि तुम्ही इनपुट काय इनपुट आल्यावर हे झालंय ते पण सांगता बरोबर. त्यानंतर सपोज द स्ट्रिंग इज गिवन इन द एक्झाम की आता हे तुम्ही अप्लाय करा या स्ट्रिंगवर. तर तुम्हाला ती स्ट्रिंग वापरायची आणि त्याच्यावरच अप्लाय करून दाखवायचं आहे. स्वतःच्या मनाचं नाही घ्यायचं. कळतंय. पण जर नाही दिलंय तरी सुद्धा you have to give one example as the answer. कळतंय मी काय म्हणते. आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला ते हे करून दाखवायचंय की at the end this is the state. at the end तो या स्टेटमध्ये असेल आणि तो या स्टेटमध्ये आहे म्हणून त्याचा आउटपुट पण हे असेल. कळतंय का मी काय म्हणते. स्टेट पण दाखवायचं आणि तुम्ही एंडला तुमचं आउटपुट काय येते तर 2 येणार त्याचे ट्रान्झिशन. एक ट्रान्झिशन स्टेटसाठी येणार, एक ट्रान्झिशन आउटपुटसाठी येणार. कळतंय. ठीक आहे. असे झालं तुमचं FSMचं आन्सर. ओके. आता तुमचं FSM कसं लिहायचा प्रॉब्लेम 10 मार्कांचा कळला. ठीक आहे. एनी डाऊट एनी डाऊट. ठीक आहे. आता सेम गोष्ट आपण करणार FA साठी. आता आपण जसं बघितलं की तुमचे FAचे 2 टाईप आहेत. एक DFA NFA, एक मूर मिली. DFA NFA बाय डिफॉल्ट इट इज ॲक्सेप्टेड और रिजेक्टेड. सो बाय डिफॉल्ट आउटपुट इज येस और नो. बाय डिफॉल्ट आउटपुट इज येस और नो. तुम्हाला DFA आणि NFA मध्ये असं नाही विचारणार की रिमाइंडर काय आहे ते लिहा. बघा FSM हे जेनरिक आहे. तिथे तुम्हाला वेदर टू चेक असाही प्रश्न येऊ शकतो आणि रिमाइंडर सांगा असाही प्रश्न येऊ शकतो. कारण ते फायनाईट स्टेट मशीन आहे. आता तुम्ही म्हणजे ते मी का घेतले जास्त कारण तिकडचेच क्वेश्चन तुम्हाला इथे स्प्लिट होऊन येतात. एका ठिकाणी तुम्ही आउटपुटच लिहित नाही कारण इट इज बाय डिफॉल्ट येस और नो आणि ते येस आणि नो आहेत. हे कसं कळतं फायनल आणि नॉन फायनल. फायनल आणि नॉन फायनल. सो यू अंडरस्टँड दॅट व्हेरेवर इट इज येस ॲक्सेप्टेड इट इज अ फायनल स्टेट. इट इज नॉट ॲक्सेप्टेड रिजेक्टेड देन इट इज अ नॉन फायनल स्टेट. फक्त ते डिटर्मिनिस्टिक आहे का नॉन डिटर्मिनिस्टिक आहे दॅट इज द क्वेश्चन. सो हिअर विथ आणि फायनल स्टेटमध्ये तुम्ही काय कसं दाखवता स्टारने.
कसं दाखवता स्टार. तर आणि डायग्राम मध्ये डबल सर्कल आणि नॉन फायनल म्हणजे सिंगल सर्कल. स्टार्ट स्टेट म्हणजे फर्स्ट ॲरो. बरोबर. या बेसिक गोष्टी आहेत त्या डायग्रामच्या वेळेस तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर मग आता हे 2 पार्ट इथे तुम्हाला आउटपुट. तर इथे तुम्हाला फायनल नॉन फायनल नसतं. मूर मिली करताना यू आर नॉट सपोज टू पुट स्टार और एनिथिंग बिकॉज देर इज नो नॉन फायनल और फायनल. दे जस्ट टेल यू की give the output as A if it ends in 110. If it ends in 100, give the output of B. Otherwise, give the output of C. Again FSM सारखा आउटपुट द्या. स्टार आणि नॉन स्टार करू नका, कारण की तिकडे फायनल आणि नॉन फायनल ही कन्सेप्टच नाहीये. कळतंय. FM विथ आउटपुट आहे. ABC हे आउटपुटचं टेबल बनेल आणि नो फायनल स्टेज. कळतंय हे. ठीक आहे. आता आपण DFAचा प्रॉब्लेम आला तर कसं लिहिणार. अगेन डेफिनेशन लिहिणार. ठीक आहे. ही डेफिनेशन जी आहे ती. अँड देन यू विल राईट डाऊन दिस पार्ट, ओनली दिस पार्ट फर्स्ट. ठीक आहे. M इज इक्वल टू Q, सिग्मा, ट्रान्झिशन Q नॉट F. आता हे सगळं काय आहे. सेम FSMच आहे, फक्त वेगळ्या प्रेझेंटेशनमध्ये आहे. म्हणजे काय मी दाखवलं होतं ना, ॲपल असेल तुम्ही त्याला ॲपल म्हणा नाहीतर सफरचंद म्हणा, व्हॅल्यू सेमच आहे. तर आता FSM मध्ये जर का डिव्हिजिबिलिटी बाय 4 विचारलं फॉर डेसिमल नंबर तर तुम्ही I इज इक्वल टू 0 to 9 लिहिता. इकडे तुम्ही सिग्मा इज इक्वल टू व्हॉट इज युअर इनपुट अल्फाबेट सिग्मा. सो हे नाही लिहायचं, हे भाषण नाही लिहायचं. तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी सिग्मा काय आहे ते लिहायचं. कळतंय का मी काय म्हणते. बरोबर. तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी सिग्मा काय आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर तुमचं आउटपुट आता इथे आपण काय करतोय. FA करतोय. FA ला आउटपुट असतं का. आता शिकवलं ना. FA ला आउटपुट आहे का नाही. FA ला काय आहे फायनल आणि नॉन फायनल स्टेट्स आहेत फक्त. पण ते तुम्ही कसे काढता. एक ट्रान्झिशनचा टेबल बनवता. बरोबर. सुरुवातीला एक बेसिक स्टेट्स घेता. मग तुम्ही ना एका ठिकाणी एकदा एक तो टेबल काढून ठेवायचा. म्हणजे तुम्हाला कळेल ना मला किती स्टेट लागणार आहेत. की हा बाबा माझा रिमाइंडर काय आहे Q0 आहे, 0 आहे म्हणून 0 साठी एक Q0 लागेल. माझं रिमाइंडर 1 आहे त्याच्यासाठी Q1 लागेल. तर हे स्टेट्स तुमच्या डोक्यात पाहिजे. माझा फायनल कधी होईल जेव्हा रिमाइंडर 0 असेल तेव्हा. म्हणजे माझा Q0 स्टार झाला. बरोबर. म्हणजे बरोबर फायनल स्टेट कॅन बी 1 or more than 1. It can be more than 1 and that is the reason you have F is finite set of final state. So even if there is only one state, even if जसं आता जर डिव्हिजिबल बाय 4 चेक करायचं आहे. ओके. तर तुमचा फायनल स्टेट एकच असणार आहे. एकदाच तो होईल, बाकीच्या असतो नॉन. पण इट कॅन बी मोर दॅन 1 इन जनरल फायनल स्टेट. म्हणून तुम्ही लिहिताना F इज इक्वल टू सेट मध्येच लिहिलेलं आहे की Q0 किंवा आता इथे तो QC होता मग QC. F जो आहे तो कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहायचा. का. कारण की तो सेट आहे. भले त्यात एकच एलिमेंट आहे म्हणून तो सेट नाहीये असं नाहीये ना. तुम्हाला कळतंय का. F इज अ सेट. भले आता या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी फक्त एक फायनल स्टेट आहे पण तो सेटचा इट बिलॉंग्स टू द सेट. दॅट इज वाय यू कॅनॉट जस्ट राईट F इज इक्वल टू QC. यू हॅव टू राईट डाऊन इट इन कर्ली ब्रॅकेट बिकॉज इट इज अ सेट. Though element is only one, but it is a set, and at the same time can start state be more than one anytime? No. Start state एकदाच असतो की नाही. स्टार्ट स्टेट एकदाच असतो की नाही. म्हणून तुम्ही बघा इथे दिलंय का मी कर्ली ब्रॅकेट नाही. का. कारण तो सेट
सेट आहे का? नाही. तो सेट कधी कोणत्याही प्रॉब्लेम स्टेटमेंटला असू शकणार आहे का? नाही. म्हणून तो एकच एलिमेंट फक्त इथे सेट हा स्टेटच आहे. सी हिअर, Q0 is start state आणि F is finite set. कळतंय? ओके. म्हणून F is equal to more than one असेल, ते does not contain वगैरे आहे ना, त्याच्यात more than one आहे. किंवा if it ends in this or this, तर ही पण फायनल सेट स्टेट आहे आणि हे पण फायनल स्टेट आहे ना, बरोबर. मग अशा वेळेस तुम्ही ते कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणार आणि एक असलं तरीही ते कर्ली ब्रॅकेट मध्येच लिहा, कारण तो सेट आहे. कळतंय का हे? ठीक आहे. से हे झालं स्टार्ट स्टेट. मग हे कळले तुम्हाला कसं लिहायचे. डेफिनेशन इज नॉट नीडेड. डेफिनेशन ऑफ DF आहे आणि हे टपल्स 5 टपल्स असतात. ठीक आहे. क्यू म्हणजे काय? सगळे स्टेट. त्यात तुमचा स्टार्ट पण आला, फायनल पण आला आणि नॉन फायनल पण आले, बरोबर. त्यानंतर ट्रान्झिशन म्हणजे तुमचं तो टेबल काय आलं, काय म्हणजे हे स्टेट आहे त्याच्यावर काय एंटर केलं इनपुट की काय स्टेट मिळणार. एकच टेबल बनतो एफएचा, बरोबर. सो हे 5 आता कळले काय आहेत ते. मग आता त्याच्यावरून आता इथे मी तुम्हाला हे एक्झाम्पल म्हणून दाखवत होते, म्हणून पहिले डायग्राम आहे. पण डायग्राम कधी पहिले येऊ शकेल का? नाही. हे मी तुम्हाला DFA शिकवतानाच शिकवलेलं होतं की जर अशी डायग्राम आहे तर तुमचं काय काय हे आहे. पण आता कसं होईल, तुम्ही हे पहिले लिहिणार, मग तुम्ही तुमचं टेबल काढणार की बाबा हा इनपुट आला की मला हे उत्तर मिळते, जसं FSM ला करतो. त्याच्यानंतर तुम्ही हे लिहिणार, बरोबर. हे करणार, मग हे लिहिणार, मग हा टेबल काढणार आणि मग ती डायग्राम येणार, बरोबर. मग डायग्राम येणार आणि मग डायग्रामच्या नंतर अगेन यू हॅव टू टेक एक्झाम्पल. इफ पॉसिबल 1 फॉर ॲक्सेप्टेड 1 फॉर रिजेक्टेड. इफ पॉसिबल 1 फॉर ॲक्सेप्टेड 1 फॉर रिजेक्टेड. मी परत म्हणते, FA आणि FSM मध्ये कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. मग FA तर तुम्हाला काय काय दाखवावं लागेल की तुम्ही शेवटपर्यंत पोहोचलात, दोन्हीकडे शेवटपर्यंत पोहोचणार. एका ठिकाणी ते ॲक्सेप्ट झालं, एका ठिकाणी ते रिजेक्ट झालं, बरोबर. सो यू नीड बोथ. तर असं तुम्ही कम्प्लीट FAचं करणार. FA कसा लिहायचा हे कळलं. ठीक आहे. FAचा क्वेश्चन कसा लिहायचा हे कळलं. आता पॉज कर.